लष्कर-ए-तोयबाच्या मुरीदकेमधील मुख्यालयावर भारतानं ब्रह्मोस डागलं. हाफिज सईदच्या मरकजमध्ये जबरदस्त तडाखा. हल्ल्यात मरकजची संपूर्ण इमारत उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर. योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखवू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं. नेटफ्लिक्स, अमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील तुर्की शोवर बहिष्कार टाकण्याची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मागणी. पाकला पाठिंबा दिल्यानं तुर्की कंपनी गॉलेरमॅक कंपनीचाही कंत्राट रद्द होण्याची शक्यता. तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव. भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा. ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या टीम परदेशात जाणार. संसदीय कामकाज मंत्रालयाची सर्व राजकीय पक्षांची चर्चा. खासदारांचे 8 गट वेगवेगळ्या देशात भेटी देणार. शेजारच्या देशाची शेपूट काही सरळ होत नाही. एमआयएमच्या असरुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल. अल्लाह शेजाऱ्यांची शेपूट सरळ करो, नाहीतर आम्ही पुन्हा सरळ करू. ओवैसींची प्रतिक्रिया. ईडी अटकेआधी राऊतांकडून अमित शहांना फोन करत संताप व्यक्त. मला अटक करून सूट घ्या. राऊतांनी शहांना दिलेलं आव्हान. नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट.